जय शंकर. कथा श्री शंकर महाराजांची. श्री स्वामी समर्थ. रामभाऊंचे चिरंजीव राजाभाऊ अकोलकर यांनाही महाराजांचं कृपाछत्र लाभलं होतं. ते त्यांना मागं पुढं उभं राहून सांभाळीत असत. राजाभाऊ मॅट्रिकच्या वर्गात होते तेव्हाची गोष्ट. ऐन परीक्षेच्या वेळी ते तापानं आजारी पडले. बाकीच्या सर्व उत्तरपत्रिका त्यांनी अंगात ताप असतानाच लिहिल्या, पण अखेरच्या दिवशी त्यांना शाळेत जाणं अशक्य झालं. परिणामी परीक्षेचा निकाल लागल्यासारखाच होता. निकालाच्या दिवशी राजाभाऊ खिन्न होऊन घरीच बसले होते. तेवढ्यात महाराजांनी त्यांना हाक मारून म्हटलं, आज तुझा रिझल्ट आहे ना, मग असा बसलास काय? जा घेऊन ये लवकर. रिझल्ट मला माहिती आहे, मी नापास झालो आहे. छे छे, तू पास झाला आहे. महाराज, मी एक पेपर दिलाच नव्हता, मग कसा होणार मी पास? अरे पण जाऊन बघायला काय हरकत आहे, जा. महाराजांच्या शब्दाखातर राजा शाळेत गेला. त्यानं भीतभीतच निकाल पाहिला आणि तो आश्चर्यानं जागच्या जागीच खिळल्यासारखा उभा राहिला. त्याच्या हातात गुणांची यादी होती. त्यानं ती पुन्हा पुन्हा पाहिली. तो ज्या विषयाला बसला नव्हता त्याच विषयात त्याला सर्वात जास्त गुण होते. तो चक्क उत्तीर्ण झाला होता. त्याला त्याचा आनंद झाला खरा, पण भीतीही वाटली. निश्चितच काहीतरी घोटाळा झाला आहे आणि तो उघडकीला आला तर आपल्या कपाळावर नापासाचा शिक्का निश्चितच बसणार. काय करावं ते त्याला कळेना. त्याचवेळी त्याच्या पाठीमागे बसून पेपर लिहिणारा मुलगा त्याला म्हणाला, अरे पास झालास ना राजा, मग तोंड का असं? राजा त्याला दबक्या स्वरात म्हणाला, काहीतरी चुकले. मी जो पेपर लिहिलाच नव्हता त्या विषयात मी पास झाल्याचं लिहिलंय. काय थापा मारतोस? तू प्रत्येक पेपरला हजर होतास, मी पाहिलं आहे ना. राजानं त्याला काहीच उत्तर दिलं नाही. काहीतरी उलगडा झाल्यासारखा तो घरी आला. डोळे पुसतच त्यानं महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत महाराज अर्थपूर्ण दृष्टीनं त्याच्याकडे पाहून हसत हसत म्हणाले, येताना पेढे नाही आणलेस ते? एका दिवाळीला महाराजांचा मुक्काम त्र्यंबकेश्वरी रामभाऊंकडे होता. महाराजांचे अनेक भक्त दर्शनाला येत होते. दिवाळीसारखा आनंदाचा मोठा सण, त्यातून महाराजांचा सत्संग, भक्तांना ही मोठी पर्वणीच होती. त्यातल्या काही जणांना पाडव्याच्या दिवशी महाराजांची पायधूळ आपल्या घराला लागावी असं वाटत होतं. ते महाराजांना तसा आग्रह करू लागले. प्रत्येकजण म्हणे, महाराज तुम्ही इतर दिवशी कुठेही जा, पण पाडव्याला मात्र माझ्या घरी या. महाराज ऐकत होते आणि हसत हसत मान डोलवीत होते. नंतर त्यांनी एकेका भक्ताला जवळ बोलावलं. त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. सर्वजण समाधानानं परत घरी गेले. महाराज राजाभाऊंना म्हणाले, पाहिलंच ना राजा, लोक आम्हाला कसे त्रास देतात ते. आम्ही एकटे या सर्वांच्या घरी एकाच दिवशी कसे जाणार? आणि तुला खरं सांगू, आम्हाला उद्या कोणाच्याच घरी जायचं नाही. हे बघ, तू एक काम कर, या खोलीचं दार बाहेरून बंद कर, अगदी कुलूप घाल आणि हे लक्षात ठेव की आम्ही सांगितल्याशिवाय दार उघडायचं नाही, काहीही झालं तरी. राजाभाऊच्या वाड्यात पहिल्या मजल्यावरची खोली खास महाराजांसाठी राखून ठेवलेली असे. महाराज आपल्या त्या खोलीत गेले. आज्ञेप्रमाणे राजाभाऊंनी दार बंद केलं, कुलूप घातलं. तिसऱ्या दिवशी भक्तमंडळी मोठ्या समाधानानं राजाभाऊकडे आली. प्रत्येकजण सांगू लागला, कालचा दिवस आमच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस होता. महाराजांच्या सहवासानं सोन्याला सुगंध मिळाला. अहो महाराज आमच्या घरी होते, तुम्ही काय सांगता? असं म्हणत ते एकमेकांना खोटं ठरवू लागले. त्या सर्वांना दटावीत राजाभाऊ म्हणाले,
तुम्हाला सर्वांनाच भ्रम झालाय. अहो महाराज परवापासून त्यांच्या खोलीत आहेत, कुलपात आहेत. त्यांचा हा वाद चालला आहे. तोच महाराज आतून म्हणाले, राजा, ए राजा, दार उघड बाबा. दार उघडून महाराज बाहेर आले. त्यांना पाहून कुणाला काही बोलताच येईना. त्यांची दिग्मूढ अवस्था पाहून राजाभाऊ शांतपणानं म्हणाले, प्रदीपवत आदेशः तथाही दर्शयती. अहो ज्ञानी पुरुषाला काय अशक्य आहे? तो एकाच वेळी अनेक रूप धारण करू शकतो, एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतो. त्यांच्या दृष्टीनं ती एक लीला आहे. महाराज कौतुकाने म्हणाले, तूही आता ज्ञानी व्हायला लागलास राजा. जय शंकर.